नमस्कार सर्वांना, मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन एपिसोड मध्ये, ज्याचं नाव आहे अनघाज डेली नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळेजण? होप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असलं पाहिजे. आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, म्हणून घरामध्ये कलिंगड हा प्रकार खूप जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये दरवर्षी येत असतो. तसा ह्या वर्षी सुद्धा तो आलेला आहे. हे आपल्या घरातलं गरमी आल्यापासूनच दुसरं कलिंगड आहे आणि कलिंगड हा प्रकार परीला पर्सनली खूप जास्त आवडतो. आणि अर्थातच हे फळ आपण खाल्लं पाहिजे, कारण ह्याच्याने आपल्याला डिहायड्रेशन होत नाही आणि आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी व्यवस्थित राहते. त्यामुळे गरमीमध्ये, उन्हाळ्या ह्या सीझन मध्ये तुम्ही सुद्धा कलिंगड खाण्याचा नक्की प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं शरीर नेहमी हायड्रेटेड राहील. तर सकाळीच परी स्कूल मधून आली तेव्हा ती रंग खेळून आलेली आहे, कारण का ती ICSE बोर्डामध्ये असल्या कारणाने तिचं अकॅडमिक एंडिंग हे आता फेब्रुवारी एंडला आहे. त्यामुळे त्यांच्या स्कूलमध्ये होळी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि जेव्हा ती शाळेतून आली तेव्हा तो खूप कलरफुल फेस घेऊन आलेली. सो तिला छान असं फ्रेश केलं, छान डोक्यावरून अंघोळ घातली, मस्त क्लीन केलं, सगळा कलर काढून टाकला आणि मग म्हटलं की चल आता थोडासा शाळेतून आल्यानंतर स्क्रीन टाइम असतो. सो मग तिला त्याच्या सोबतीला छान असं कलिंगड सुद्धा कापून दिलं. सो तिचं म्हणणं होतं की मला तू स्लाइस कलिंगड कट करून दे, पण त्याचबरोबर मला असं सुद्धा कलिंगड कट करून दे जे आपल्या अर्ध चंद्र आकारामध्ये असतं, जे आपण आपल्या लहानपणी सुद्धा खाल्लेलं असतं. आणि तसंच कलिंगड तिला सुद्धा खायचं होतं. सो म्हणून छोटीशी एकदम पातळ फोड तिला कापून दिली, कारण अदरवाईज अजून तसं बघायला गेलं तर नीट खाता येत नाही, त्यामुळे कपडे सगळे खराब होतात आणि जस्ट अंघोळ झाली होती. सो म्हणून तिला थोडंसं रोखलं गेलं, पण तिच्या समाधानासाठी थोडीशी पातळ फोड मी तिला कापून दिली आणि बाकीचं सगळं कलिंगड तिला स्लाइसच्या स्वरूपामध्ये कापून दिलं, जेणेकरून काट्या चमच्याने ती व्यवस्थित खाऊ शकते. तर कलिंगड कापून देता देता खूप काही क्वेश्चन्स अँड आन्सर चालू होते की कोणतं फ्रूट आहे, मग त्याचा कलर कसा असतो, ते आतून कसं दिसतं, बाहेरून कसं दिसतं, त्याच्यामध्ये मेनी सीड्स आहेत की सिंगल सीड्स आहेत, अशा भरपूर प्रश्नांचा भरीमार मी तिच्यावर केलेला आणि त्याचे आन्सर्स ती देत होती. तर आफ्टर मॉर्निंग मी डायरेक्ट संध्याकाळी व्लॉग शूट करत आहे. मी गेले होते खालून मी हे सगळं काही सामान आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये होतं ब्रेड, पुदिना, त्यानंतर पॉपकॉर्नचं पॅकेट आणलं होतं, अमूल बटरचे छोटे छोटे असे सॅशेस आणले होते, त्याचबरोबर मिल्क आणलं होतं जे आपलं अमूलचं असतं ते, त्याच्यामध्ये मँगो फ्लोअर आणला होता बिकॉज परीला असं मिल्क खूप जास्त आवडतं. तर हे सगळं मी आणलं होतं. ते उद्या परीच्या स्कूलमध्ये होतं कोल्ड कुकिंग ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये त्यांना सँडविच बनवायचं होतं. सो मग अशा सगळ्या काही इन्ग्रेडियंट्सची गरज होती. त्याच्यातले अर्धे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरामध्ये होते आणि अर्धे इन्ग्रेडियंट्स मला बाहेरून आणायचे होते. सो म्हणून खाली गेलेलो आणि खालून हे सगळं सामान मी घेऊन आले. पॉपकॉर्न मला ह्याच्यासाठी हवं होतं, त्यांच्या स्कूलमध्ये मूवी टाइम सुद्धा होता, म्हणजे एक मूवी दाखवणार होते. सो त्यांना ते पॉपकॉर्न खाता खाता तो फील घ्यायचा होता. सो म्हणून स्कूलमध्ये पॉपकॉर्न सुद्धा मागवलं होतं. सो मग ते रेडीमेड पॅक मी घेऊन आणलं, ज्याच्यामध्ये सॉल्टेड आणि कॅरमल असे 2 फ्लेवर मिक्स होते आणि फ्रेश होते, त्याच्यामुळे मी घेतलं. अदरवाईज आपलं घरामध्ये जे पॉपकॉर्नचं पॅकेट मिळतं, जे आपण घरी बनवतो कढईमध्ये, तसं सुद्धा होतं, पण मी म्हटलं रेडीमेड मिळतंय फ्रेश, सो घेऊन टाकूया, म्हणजे अगदी सकाळी खूप जास्त घाई नाही होणार. म्हणून सगळ्यात अगोदर पुदिना क्लीन करायला घेतला, कारण का चटणी बनवायची होती मला ग्रीन कलरची तिच्या सँडविच मेकिंग ऍक्टिव्हिटीसाठी, आणि म्हणून सगळ्यात अगोदर पुदिना साफ करून घेतला, जे खूप डिफिकल्ट असं काम असतं. आणि म्हटलं की चला आपण आधी ते काम करून घेऊयात. पण सगळ्यात अगोदर ते जे मिल्क आणलेलं ते परीला नव्हतं आत्ता प्यायचं, सो म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं, म्हणजे ते खराब नाही होणार. खूप जास्त पुदिना निवडायचा होता, म्हणून मग छान अशी चेअर घेतली आणि मग त्या सेक्शन मध्ये बसून म्हटलं की बसून आरामात तो क्लीन करते सगळं काही. आणि मग तो वॉश करून सगळं माझं घरातलं आवरून झाल्यानंतर त्याची छान अशी चटणी बनवते, कारण तिला जी चटणी पाहिजे होती ती मिरची विदाऊट मिरची हवी होती. सो म्हटलं की आता पुदिना आहेच तर आपण आपल्याला सुद्धा उद्याच्या नाश्त्यामध्ये सँडविचेस बनवू म्हणून. पुदिना निवडून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी कुकर लावला, कारण आज जेवणामध्ये मी बनवणार होती सुक्या बोंबीलचं कालवण. तर परी भाकरी खाणार नाही, म्हणून तिच्यासाठी भात बनवला. तसं ती भाकरी खाते, पण आज तिचा मूड नव्हता, सो तिने मला सिम्पली सांगितलेलं मी भाकरी खाणार नाही, माझ्यासाठी तू भात लाव. म्हणून मग तिच्यासाठी आणि आमच्यासाठी थोडासा भात लावला मी कुकरमध्ये. आणि मग त्याच्यानंतर सुके बोंबील छान असे साफ करून घेतले आणि मसाल्याची
तयारी सुद्धा साईड बाय साईड करायला घेतली. सो त्याच्यामध्ये मला कांदा, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, अद्रक, लसूण ह्या सगळ्या गोष्टी साफ करून मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स तयार करायचं होतं, कारण मला तो मसाला भाजायचा होता कढईमध्ये. म्हणून मग हे सगळं मी काही प्री प्रिपरेशन्स करून घेतलं, म्हणजे एकदा गॅस जवळ उभं राहिलं की आपली जास्त घाई होत नाही. तर सगळ्यात अगोदर मी कढईमध्ये छान सुके बोंबील असे भाजून घेतले. तेल वगैरे काही टाकलेलं नाही, फक्त कढईमध्ये कोरडे असे भाजून घेतले. आणि मग छान असे भाजून झाल्यानंतर मी ते एका भांड्यामध्ये भिजत ठेवणार आहे 5 ते 10 मिनिटं, जेणेकरून ते छान असे भिजतात. आणि भिजल्यानंतर जेव्हा आपण रस्स्यामध्ये ते बोंबील टाकतो तेव्हा ते व्यवस्थित छान असे नरम लागतात आणि खायला सुद्धा खूप जास्त मजा येते. तर बोंबील रस्सा बनवताना मी त्याच्यामध्ये नेहमी बटाटा सुद्धा ऍड करत असते, आणि तुम्ही सुद्धा करत असाल तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. जे काही मसाल्यासाठी लागणारं साहित्य होतं तर ते मी आता छान असं कढईमध्ये तेलामध्ये परतून घेत आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, जेणेकरून तो मसाला कच्चा लागणार नाही. आणि जेव्हा आपण त्याचं कालवण बनवू तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे कांदा, टोमॅटो या सगळ्या गोष्टींचा वास कच्चा लागणार नाही, म्हणून ते व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. आता काही जण कांदा वेगळा भाजतात, खोबरं वेगळं भाजतात, टोमॅटो वेगळं भाजतात. मी सुद्धा कधी कधी तसंच करते, पण खूप घाई असेल तर मी सगळेच इन्ग्रेडियंट एकत्र सुद्धा भाजते. व्यवस्थित ते भाजले, त्याच्यामधला कच्चापणा गेला, ते गोल्डन ब्राऊन झाले की तरी सुद्धा चालतं, जेणेकरून त्याचा वास येत नाही. आणि असं छान सगळं काही मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स मी एकमेकांमध्ये एकजीव होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे भाजून घेतले. मी जेवण करेपर्यंत परीचे इथे काही ड्रॉइंग ऍक्टिव्हिटीज चालू होत्या, ज्याच्यामध्ये ती छान असं ड्रॉइंग काढते. तिच्या टॅब मध्ये बघते ती की कशा प्रकारे ड्रॉइंग काढलं जातं, आणि मग तसेच काही काही छान छान पिक्चर्स असे कॉपी करते, आणि मग त्यालाच ती कॉपी करून तिच्या ड्रॉइंग बुक मध्ये ते ड्रॉ करते. खरंच हे क्रिएटिव्ह वर्क करणं मुलांना खूप जास्त गरजेचं असतं, कारण सतत आपण त्यांना अडकून ठेवणं किंवा मग स्क्रीनिंग या सगळ्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी मागे राहतात. सो शक्यतो जेवढं मुलांना फिजिकल होता येतं, मुलं फिजिकली ऍक्टिव्ह राहतील असा प्रयत्न पालक म्हणून आपला असला पाहिजे. आणि परी म्हटलं तर परीचा सुद्धा स्क्रीन टाइम तसा असतो, पण मग तिला मला ते सतत रिमाइंड करावं लागतं की परी, स्क्रीन टाइम पेक्षा तुला फिजिकली ऍक्टिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तू हुशार होशील आणि तुला खूप काही शिकायला मिळेल जेव्हा तू फिजिकली काहीतरी ट्राय करशील. असो, तर जे काही मिश्रण कढईमध्ये मी तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन असं फ्राय करून घेतलं होतं ते सगळं मी एका डिशमध्ये काढलं, आणि ते थंड होण्यासाठी थोडं मी 5-10 मिनिटं ठेवून दिलं, कारण गरम वाटण आपण मिक्सरमध्ये वाटू शकत नाही, पण तोपर्यंत आपल्या जेवणासोबत आपल्याला सडाळ खायचं होतं. सो त्याची तयारी करून घेतली, ज्याच्यामध्ये मी आज कट केलं होतं काकडी आणि कांदा, कारण नॉनव्हेज होतं त्यामुळे कांदा इज मस्ट. आणि मग थंड मिश्रण झाल्यानंतर मी ते मिक्सर मध्ये छान बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतली. कोणत्याही प्रकारची गुठळी राहता कामा नाही, एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे. आणि जेव्हा मी हे सगळं काही वाटण करत होती त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी सुद्धा ऍड करत होती. तुम्हाला जर पाणी ऍड करायचं नसेल तर शक्य तेवढं तेलामध्ये व्यवस्थित ते फ्राय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पाण्याची गरज लागणार नाही. मिश्रण वाटून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी पेस्ट करून घेतली होती मी काळ्या वाटणाची, सो ती मी टाकली. त्याच्यामध्ये सगळे काही मसाले ऍड केले जे तुम्ही रस्सा किंवा कालवण बनवण्यासाठी ऍड करता. ह्याच्यामध्ये ऍडिशन मी जे करणार आहे ते करणार आहे मी फिश करी मसाल्याचं. तुम्ही चिकन करी मसाल्याचं केलं तरी सुद्धा चालतं, किंवा तुमच्या घरामध्ये एखादा ऍडिशनल मसाला असेल जो फिश रिलेटेड असेल किंवा मटन रिलेटेड असेल किंवा चिकन रिलेटेड असेल तो तुम्ही ऍड करू शकता, जेणेकरून जेवणामध्ये एक वेगळी टेस्ट येते. आणि म्हणून मग मी आज फिश करी मसाला ऍडिशनली ऍड केलेला आहे. छान असं ते तेल सुटेपर्यंत सगळं वाटण एका तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घेतलं. त्याला तेल सुटल्यानंतर ते थोडं आकसल्यानंतर त्याच्यामध्ये छान भिजलेले बोंबील आणि बटाटा मी ऍड केलेला आहे. छान असं पुन्हा परतून घेतलं. टेक्स्चर येईपर्यंत छान असं चमकदार टेक्स्चर आल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकलं. गरम पाण्यानंतर मला वाटलं की अजून पाणी ऍड केलं पाहिजे, म्हणून मी अजून पाणी ऍड केलं आणि छान असं वाफवायला ठेवलं. आता ते उकळी येईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे.
बोंबील रस्सा आपला झालेला आहे छान असा उकळून. त्याचबरोबर आपल्याला आज त्याच्यासोबत हव्या होत्या ज्वारीच्या भाकऱ्या आणि भात होता त्याच्यासोबत. सो ज्वारीच्या भाकऱ्याच्या तयारी करायला घेतली. ज्वारीच्या भाकरीमध्ये मी थोडंसं मीठ टाकत असते, कोणी टाकतं कोणी नाही टाकत, कोणी तेल सुद्धा ऍड करतं जेणेकरून ते पीठ मऊ होतं म्हणून. आणि मग छान असं ज्वारीच्या भाकऱ्या सुद्धा मी बनवून घेतल्या. अगदी परफेक्ट अशा मला येत नाही, पण मी हल्ली प्रयत्न करते भाकरी बनवण्याचा आणि तो बऱ्यापैकी मला जमतो आणि छान होतात माझ्या भाकऱ्या. सो भाकरी जमणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक वेगळाच आनंद असतो, हो की नाही? मग काय छान असं जेवण तयार झाल्यानंतर मग ते सर्व करायला घेतलं. सर्व करताना खूप साऱ्या गोष्टी असतात की आता वाटी कुठे ठेवायची, मग काय काय घ्यायचं आहे, अशा सगळ्या काही गोष्टींचं कन्फ्युजन क्रिएट होत असतं जरी आपण रोज ही ऍक्टिव्हिटी करत असलो तरी सुद्धा. मग छान असं ताट रेडी करायचं होतं मला वैभवसाठी आणि परीसाठी, म्हणजेच परीच्या बाबांसाठी. आणि मग छान असं ताटांमध्ये योग्य योग्य त्या ठिकाणी त्या गोष्टी गेल्यानंतर ताट जेवढं सजलेलं असेल तेवढं ते छान दिसत असतं. त्याच्यासाठी जे काही जेवण आपण बनवत असतो त्याच्यामध्ये एखाद दुसरी कमी जरी झाली तरी सुद्धा सजवलेलं ताट हे जेव्हा पुढे येतं तेव्हा ते खाण्यासाठी एक वेगळीच मजा येते, एक वेगळंच छान असं मन तयार होतं आणि मग ते जेवण सुद्धा आपल्याला छान असं जातं. तर छान असं ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर बोंबील बटाटा म्हणजे त्याचा रस्सा, सलाड, अशा सगळ्या काही गोष्टी मी तयार केल्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला रश्श्यासाठी स्पून हवे असतात, सो ते स्पून सुद्धा आमच्या ताटामध्ये असतात भाजी घेण्यासाठी. सो मग त्याच्यामध्ये सुद्धा खूप कन्फ्युजन असतं, छोटा देऊ की मोठा देऊ असं सगळं काही. आणि मग छान असा कुकर सुद्धा मी उकडला, कारण का कुकर गार झालाय की नाही ही थोडीशी शंका होती माझ्या मनामध्ये, नाहीतर जेणेकरून मग त्या भातामध्ये पाणी राहतं आणि मग सगळा मूड ऑफ होतो. सो सध्या मी इंद्रायणी तांदूळ यूज करायला लागलेली आहे काही दिवसांपासून, आणि तो इंद्रायणी तांदळाचा भात परीला प्रचंड आवडतो कारण तो थोडासा चिकट होतो. तर कुकर उघडला तर भात रेडी होता छान असा, त्याच्यामुळे बरं वाटलं. मग तो भात सुद्धा मी ताटामध्ये वाढून घेतला, कारण का परी आज फक्त भात खाणार होती आणि त्याच्याबरोबर बोंबील बटाट्याचा रस्सा. माहित नाही ऍक्च्युली दुपारी सुद्धा मी जेवणामध्ये सुकी मच्छी केली होती, त्याच्यामध्ये होता जवळा ज्याला आपण म्हणतो सुकट, ते सुद्धा आज मॅडमने खूप आवडीने खाल्लेलं आहे. आणि आता बोंबील बटाट्याचा रस्सा सुद्धा असीला आवडीने खायचा आहे, माहित नाही, नाहीतर अदरवाईज ड्राय फिश बघितल्यानंतर तिचं असतं मला नको आहे ड्राय फिश, मला नाही आवडत, मला त्याचा वास येतो आणि असं सगळं तिचं कारण चालू असतात. पण आज लकीली तिने सगळं काही खाल्लं, टच छोड. आणि मग छान असं जेवण दोघांनाही वाटलं. मग परीला मी बेडरूम मध्ये घेऊन बसली, तिचे बाबा हॉलमध्ये जेवत होते आणि मग छान अशा आमच्या गप्पा गोष्टी चालत 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 आम्ही आमचं जेवण कम्प्लीट केलं. तुम्हाला माझा हातचा दिवस कसा वाटला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आवडला असेल हा व्लॉग तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.